अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। रोकठोक निर्भीड, रोकठोक निर्भीड, बिनधास्त आपल्या मनातले बोलणार, सडेतोड बोलणार, आपला हक्काचं चॅनल, आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा। दररोज आपल्या भेटीला येत आहे आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। नमस्कार, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूअर्स मी स्वागत करतो। बंधूंनो, मी एक चित्रपट काढला होता, पडद्यामागचं राजकारण ही टेलिफिल्म होती, व्हिडिओ फिल्म। त्याचा संदर्भ याच्यासाठी येतो हे की मी माझं कौतुक करून घेण्यासाठी हे तुम्हाला सांगत नाहीये, कारण या चित्रपटाचं रिलीज हे दादा कोंडकेंच्या हस्ते झालं होतं। या टेलिफिल्मचं व्हिडिओ फिल्म होती ती, आणि जवळपास ते 1995-96चा काळ होता। म्हणजे ते माझी फिल्म रिलीज झाल्यानंतर जवळपास जास्तीत जास्त 6 महिन्यात दादा गेले। असं दादा कोंडकेंचा आशीर्वाद कायम मला लाभलेला आहे। आणि त्या चित्रपटामध्ये, त्या टेलिफिल्ममध्ये एक डायलॉग मी लिहून ठेवला होता, लिहिलेला होता आणि एक डायलॉग बोललेला होता। तो डायलॉग असा होता की चित्रपटाचं नावच पडद्यामागचं राजकारण हा होता, आणि त्या डायलॉग होता, कार्यकर्त्यांना फक्त 30-30 वर्ष सतरंजा उचलायला लावायच्या, कार्यकर्त्यांना फक्त 30-30 वर्ष सतरंजा उचलायला लावायच्या, टिंबटिंबसारखं वापरायचं आणि टिंबटिंबसारखं एखाद्या कोपऱ्यात फेकून द्यायचं, सडलेल्या टिंबटिंबसारखं। म्हणजे वापरा आणि फेकून द्या, म्हणजे कार्यकर्ता हा काय बी करताच ठेवायचा, कार्यकर्त्याच्या घरामध्ये घराणेशाही नाही आली पाहिजे। आणि जर तो कार्यकर्ता मोठा होत असेल तर त्याला संपवावं लागतं। हे राजकारणाचं गणित आहे मित्रांनो। हे मी आज नाही बघत, हे मी शिवराज पाटलांच्या, विलासरावजींच्या तरुणपणातल्या कार्यकाळातल्या सुद्धा काही गोष्टी तुम्हाला बोलणार आहे। बबुराव काळे मोठे होत आहेत हे दिलीपरावजींच्या लक्षात आलं, विलासरावजींच्या लक्षात आलं की बबुराव काळेंना बाजूला सारण्याचं काम काही एवढंच नाही तर बबुराव काळे जिल्हा परिषदेला पडतील याची सुद्धा तजवीज देशमुखांनी केलेली होती। पण बबुराव काळे साहेबांनी आम्हाला सभेला नेलं तिथं 2-3 दिवस, आणि काळे साहेब विजयी झाले आणि बबुराव काळे लातूरच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले। आणि तिथूनच देशमुख आणि काळेंचा संघर्ष सुरू झाला लातूरमध्ये। हळूहळू काळेंचे पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला, कारण काळेचं प्रस्थ वाढायला लागलं। बबुराव काळे हा लोकप्रिय नेता व्हायला लागले, म्हणून बबुराव काळेंचे पंख छाटण्याचा उद्योग ह्या लोकांनी सुरू केला। बबुराव काळेंना मांजरा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असून सुद्धा कोणतेही अधिकार ठेवलेले नव्हते। हे सगळे अधिकार कन्वर्ट करून घेतले होते देशमुखांनी आपल्याकडं, कारण देशमुखांचं राजकारणच मुळात असं आहे की जर एखादा कार्यकर्ता मोठा होत असेल तर त्याला संपवावं लागतं। हे राजकारणाचं गणित मी 35 वर्षापूर्वी सांगितलेलं होतं, आणि ते आज सुद्धा चालू आहे। परवा एका कार्यक्रमामध्ये अमित देशमुखांनी सांगितलं की आता हे जुने चेहरे बाजूला केले पाहिजेत। दीपक सूळ 48 झालेले आहेत, रविशंकर जाधव 47 व्हायला लागले आहेत, विक्रम तात्या, विक्रम गोजमगुंडे तर संपलं, विक्रम गोजमगुंडे म्हणजे विक्रम गोजमगुंडेचे चित्र विक्रांत, ते सुद्धा आता म्हातारे व्हायला लागले, म्हणजे 50चे गाठायला लागले। तर आता सगळ्यांना बाजूला सरून नवी फळी निर्माण करायची, म्हणजे पुन्हा ह्यांचे सतरंजा उचलायला 30 वर्ष एखादा नौकर त्यांना सापडतो का, याचा शोध अमित देशमुख घेत आहेत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना थोडा विचार करा। आता त्यांनी सगळ्यांना संभ्रमात टाकलंय, त्यामुळे मला तिकीट मिळावं म्हणून प्रत्येक नगरसेवक पदाच्या आशेनं झटणार। नगरसेवक पदासाठी विधानसभेत तुम्हाला कामाला लावण्याचं काम अमित देशमुख करत आहेत, की म्हणजे तुम्हाला एक प्रकारे तंबी दिलेली, बघा बेट्या हो माझं काम करा नाही तर तुमचं तिकीट कट। ही बाजाबदा त्यांनी जाहीरपणे एका भाषणामध्ये सांगितलं लातूरच्या,
की आता जुने चेहरे बाजूला केले पाहिजेत आणि नवीन चेहऱ्याला संधी देणार पाहिजे. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याचं नेतृत्व उगवूच द्यायचं नाही. जे काही नेतृत्व उगवायचे ते फक्त देशमुख परिवारातच उगवायचे. घराणेशाहीचा नियम त्यांचा एक परिवार सोडून सगळ्यांना लागू. वयाचा नियम त्यांचा एक परिवार सोडून सगळ्यांना लागू. प्रत्येक नियम. भ्रष्टाचारावर सुद्धा दिलीपरावजींचं व्याख्यान म्हणजे हा विनोद आहे, जोक. भ्रष्टाचार अमित देशमुखांनी बोलणे हा सुद्धा विनोद आहे, जोक आहे. आणि हा त्यांनी केलेला आहे लातूरमध्ये. आणि ज्यावेळेस ते भ्रष्टाचाराला बोलत होते खालचे सगळे लोक हसत होते मनातल्या मनात. फक्त तोंडाने दाखवत नव्हते, चेहऱ्यावर आनंद दाखवत होते, पण त्यांचं आतून मन म्हणत होतं, अरे बाबा हे आम्ही काय ऐकतो तुमच्या तोंडून, भ्रष्टाचाराची भाषा. त्यामुळं त्या लातूरमध्ये एखादा कार्यकर्ता जर मोठा होत असेल तर त्याला संपवण्याचं राजकारण हे काँग्रेसवाले करतात. प्रदीप राठीपासूनचा हिशोब बघा तुम्ही, बबुराव काळेंचा हिशोब बघा, विक्रम गोजमगुंडेचा हिशोब बघा, सुरेश पवारचा हिशोब बघा. असे कितीतरी महापौरच्या लेवलला आलेले माणसं संपवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अहो प्रदीप राठींना तर अक्षरशः यांनी 30-30 वर्ष शतरंजा उचलायला लावलेले आहेत. म्हणजे प्रदीप राठीनं त्यांच्या परिवारापेक्षा जास्त प्रेम विलासरावजीवर त्यांच्या परिवारावर केलेलं आहे. अशा ह्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला सुद्धा लातूर सोडून पुण्याला जाऊन शिफ्ट होण्याची पाळी आणलेली. हे लातूर आहे मित्रांनो. इथलं राजकारण नसामध्ये आम्ही ओळखतो. कारण इथलं राजकारण कोणत्या दिशेला चाललेलं आहे. आता सुद्धा काँग्रेसवाले सावध व्हा तुम्ही. तुम्हाला सावधानतेचा इशारा आलेला आहे. तुम्हाला एक प्रकारे तंबी आलेली की बेटानं काम करण्यात तर एकाला मी नगरसेवक होऊ देत नाही. आणि नगरसेवकाचं तुमचं दुकान बंद केलं की तुमची रोटीरोजी बंद होते. तुमची रोटीरोजी बंद झाली की तुमचं अर्थकारण बंद होतं. तुमचं अर्थकारण बंद झालं की तुमचा भ्रष्टाचार बंद होतो. आणि तुमचा परिवार कोल्हापूर पुन्हा देशमुखांच्या पायावर लोटांगण घालायला तुम्ही तयार. आता काय सुरू झालं, साहेब मला नको, माझ्या मुलाला तिकीट द्या. बरोबर आहे, त्यांना तेच पाहिजे बेटा हो. त्यांना तेच पाहिजे की त्यांना पुन्हा 30 वर्ष वापरायला नोकर पाहिजे. पुन्हा 30 वर्ष त्यांच्या हुजरीगिरी करायला माणसं पाहिजेत. पुन्हा 30 वर्ष पुष्पहार घेऊन समोर उभा टाकायला माणसं पाहिजेत. एक दिवस जर गर्दी नसली तर ह्यांना करमत नाही, बेचैन होतात हे लोक. कारण एवढी गर्दीची, एवढी हार तुऱ्याची, एवढी सन्मानाची ह्यांना सवय झालेली असते. ती सवय सुटणं थोडं अवघड जातं. त्यामुळं मंत्रिपदावरून दूर झाल्यानंतर मला तर वाटतं 15 दिवस हे लोक झोपतही नसतील. कारण एवढी बेकार हाल असतात की पुन्हा चिटपाखरू जवळ नसतं हो, ड्रायव्हर जवळ थांबत नाही तर बाकीच्याचं काय खरं आहे. त्यामुळं मी जो 40 वर्षापूर्वी सांगितलेला डायलॉग आहे की कार्यकर्त्यांना फक्त 30-30 वर्ष वापरायचं असतं, सतरंजा उचलायला लावायच्या असतात, टिंबटिंब करायचं असतं आणि टिंबटिंब सडल्यासारखं त्याला कोपऱ्यामध्ये फेकून द्यायचं असतं. हाच कार्यकर्त्याचा खरा नियम आहे. म्हणून कार्यकर्त्यांनो काय बी करता होऊ नका. थोडा तुम्ही सुद्धा संयमानं, थोडा तुमचा स्वाभिमान बाळगा जरा. एवढं लाचार, एवढी गुलामगिरी, एवढी हुजरीगिरी, आता कोणाला ही गोष्ट कळाली, कुणाच्या जिवारी लागली, ही जर आम्ही लिस्ट सांगायला बसलो तर हा व्हिडिओ 1 तासाचा होईल. पण मित्रांनो तुम्हाला मी एकच सांगतो की इथलं राजकारण, लातूर जिल्ह्यातलं राजकारण, संपवणी जिरवाचं राजकारण, मॅनेज राजकारण आणि लाचार आणि गुलाम करण्याचं राजकारण हे तथाकथित भ्रष्टाचारी मंडळीने सुरू केलेलं आहे. आणि थोडंसं सावध राहा. आता काल माझा औशाला दौरा होता. खासदार कुलकर्णी मॅडम तिथं आल्या होत्या पुण्याच्या, आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की स्वाभिमान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की भ्रष्टाचार हा पावलो गणिस आहे, फक्त त्याला कसं तोंड द्यायचं हे नागरिकांनी आता शिकलं पाहिजे. याची सवय तुम्हाला झाली पाहिजे. तुम्ही भ्रष्टाचार करणारा गुन्हेगार आहे आणि भ्रष्टाचार देणारा गुन्हेगार घेणारा गुन्हेगार आहे. आणि म्हणून हे भ्रष्टाचार जर थोपवायचा असेल, ह्या घराणेशाही जर थोपवायचा असेल तर लातूरकरांना आता विचार करायची वेळ आलेली आहे. घराणेशाहीच्या विरोधात लढण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणून माझ्या मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की काल केशवराज मंदिराचा जीर्णोद्धाराचा उद्घाटनाचा सोहळा झाला. 2.5 कोटीचा निधी, 2.5 कोटीचा निधी अभिमन्यू पवारांनी जाहीरपणे सांगितलं की तो निधी शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये आलेला आहे.
योजनांची जरी अंमलबजावणी तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही फाईल तयार केली असेल, पण ते पैसे देणार कोण? तिथं यांची नाव आली की फाईल बाजूला गेली. म्हणजे एवढं यांचं इम्प्रेशन मंत्रालयामध्ये. पुन्हा अभिमन्यू पवारकडे हे लोक गेले. अभिमन्यू पवारनी ते 2.5 कोटी रुपये या केशवराज मंदिराला ब्राह्मण समाजासाठी देण्याचं काम केलंय. याला कारण आहे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं सभेमध्ये कालच्या. कारण परशुराम महामंडळाचा काल त्या ठिकाणी कार्यक्रम होता औशामध्ये. तिथं त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं की हे धातांत खोटं बोलतायत. तो निधी 2.5 कोटी शिंदे सरकारनं आणलेला आहे. तो महायुतीनं आणलेला 2.5 कोटीचा निधी आहे आणि उद्घाटन ही लोक करतायत. म्हणजे योजना आणतो एक जण आणि श्रेय घेतो एक जण, असं दिशाभूल करण्याचं राजकारण. आता निवडणुका जवळ आल्यात, त्यांचा तरी काय दोष आहे? त्यांनाही काहीतरी कार्यक्रम लागतो प्रत्येक समाजात जाऊन. आम्ही तुमचे आहे ते सांगण्याचं, ते कुणाचेच नसतात. एकदा निवडणूक झाली पुन्हा नंतर 4.5 वर्षांनीच त्यांची भेट, कारण त्यांना वेळ नसतो. बरोबर आहे का? त्यामुळे आणि आपण कसे आपण रिकाम टेकडे माणसं, बरोबर आहे का नाही? म्हणून आपल्या चर्चा चालत राहतात. पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपापल्या ग्रुपवर शेअर करा. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.